गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरी भक्ती लावो नितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतांना नमस्कार, सर्व सद्गुरूंना नमस्कार. आजपासून आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतन वर्गाला सुरुवात करत आहोत. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे. हरि ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नरनारायण नमः. व्यासाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. कैवल्य साम्राज्य विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि सर्व संत सकल गुरुजनांना आपण सुरुवातीला नमस्कार करूयात. विश्वमाऊली ज्ञानेश्वरांच्या मुखारविंदातून जो अलौकिक असा ग्रंथ प्रकट झालेला, एक अलौकिक स्वरूपाचा ग्रंथ म्हणजे मराठी वाङ्मयामध्ये अध्यात्माच्या परंपरामध्ये सर्वांना शिरोधारी असणारा ग्रंथ म्हणजे भगवती ज्ञानेश्वरी. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. माऊली म्हणतात गीता जाणा हे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. श्री विष्णू मंदिर जणू गीता म्हणजे ब्रह्मभावनेने निष्काम फलेच्छारहित स्वधर्माचा अनुष्ठान करत अशा व्यापक अद्वैत तत्वज्ञानावर उभारलेलं विश्वात्मक ईश्वराचा प्रेमाचं भक्तीचं मंदिर म्हणजे भगवती ज्ञानेश्वरी होय. माऊली म्हणतात तेणे कारणे म्हणजे गुरुकृपा काय करत नाही तर तेणे कारणे मी बोली अरूपाचे रूप दाविन अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी. ते परब्रह्म तत्व वेदांना सुद्धा म्हणजे श्रुती सुद्धा कसे म्हणतात श्रुती नेती म्हणते गोविंदुरे. वेदांना सुद्धा ते शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही आणि असं ते परब्रह्म स्वरूप माऊली आपल्याला गुरुकृपेमुळे निवृत्तीनाथांच्या प्रसादामुळे शब्दांच्या माध्यमातून प्राप्त करून देत आहात. ज्ञानेश्वरी हा आत्मसाक्षात्कार अक्षरशः साक्षात्कार करून देणारा ग्रंथ आहे. ठीक आहे. त्यामुळे ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. तेणे कारणे मी बोली अरूपाचे रूप दाविन अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी. त्यामुळे परंपरेमध्ये आतापर्यंत जेवढे संत सत्पुरुष भक्त झाले त्या सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी हा शिरोधार्य आणि प्रमाणभूत ग्रंथ आहे. आणि सगळेच महापुरुष ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान जीवनामध्ये जगणारे आहेत. मग त्याच्यातली भक्त लक्षणं असोत किंवा गुणातीताची लक्षणं असोत, स्थित प्रज्ञाची लक्षणं असोत, ही सगळी लक्षणं आयुष्यामध्ये कशी जगता येईल, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे कसं जगता येईल याचा पाठपुरावा करणारे सर्व संत, सर्व भक्त आणि सर्व महापुरुष आहेत. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी असं नामदेव महाराज या ग्रंथासंदर्भात सांगतात. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या परम कृपेने आपण त्यांना प्रार्थना करू की आपल्या आशीर्वादाने आपण याचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रारंभ करीत आहोत. म्हणजे उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. आणि आपल्याला ह्या ग्रंथावर चिंतन करायला ही आपली जन्मोजन्मीची हे श्रवण करायला मिळतंय, वाचन करायला मिळतंय ज्ञानेश्वरीचं, ही आपली अनंत जन्मांची पुण्य संपदा आहे.
आपण एकनाथी भागवताच्या दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा नवनारायण जनकाच्या इथे येतात तेव्हा जनक महाराज काय म्हणतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. म्हणजे ह्या जीवांना 11व्या स्कंधामध्ये एकनाथी भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे. ह्या जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे आणि जरी प्राप्त झालं तरी किती वर्ष आयुष्य असतं आपल्याला, 100 वर्ष. म्हणजे प्राप्त जरी झालं तरी ते आयुष्य क्षणभंगूर आहे, त्याची आपण शक्यता नाही देऊ शकत आपण किती वर्ष जगणार आहोत. आणि अशा ह्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये भगवंतांचे भक्त त्यांची भेट होणं हे तर त्याच्यापेक्षाही अत्यंत कठीण गोष्ट आहे. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. म्हणजे ह्या जीवनामध्ये परमात्म्यावर प्रेम करणाऱ्या महापुरुषांची भेट होणं खूप खूप कठीण आहे. शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्व म्हणजे एकतर मनुष्य देह प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्यानंतर मुमुक्षुत्व म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला तरी मोक्षाची इच्छा निर्माण होणं, ती वृत्ती निर्माण होणं म्हणजे मुमुक्षत्व, ती वृत्ती निर्माण होणं हे अत्यंत कठीण आहे. बरं, एखाद्याला मुमुक्षत्व जरी प्राप्त झालं तरी त्या मुमुक्षत्वाला ध्येयापर्यंत म्हणजे स्वरूपाशी अखंड अनुसंधानित ठेवतील अशा संत पुरुषांची, अशा भक्तांची भेट होणं हे अत्यंत त्याहीपेक्षा कठीण आहे. आपण एकनाथी भागवताच्या चिंतन वर्गात हे बघितलं होतं की खूप म्हणजे ज्यांसी भगवत भक्तीची अतिगोडी त्यावरी भगवंताची आवडी. म्हणजे ज्यांना भगवत भक्ती आवडते पण भगवंताला सुद्धा जे अतिशय प्रिय आहेत, ठीक आहे, त्यांची भेटी ते होय रोकडी जे पुण्याच्या कोडी तिष्ठती. म्हणजे अनंत जन्मींचा पुण्याचा संचय प्राप्त झाला तर त्या परमभाग्याने ज्याला भगवंत आवडतो, वैष्णवा घरी देव सुखावला बाहेरी नवजे दवडून घातला, देव म्हणे माझे पुरतसे कोड संगती या गोड वैष्णवांची. म्हणजे ज्यांची संगती भगवंताला आवडते अशा भक्तांची, म्हणजे नाथ महाराज आपल्याला सांगतात की नाही, चंद्रामृत एक वेळेस प्राप्त होऊ शकतं, व्याघ्र सिंहाचं दूध प्राप्त होऊ शकतं, ज्या कठीण कठीण गोष्टी ह्या संसारामध्ये सांगितल्यात त्या प्राप्त होऊ शकतात. पण भगवत भक्तांची भेट होणं, संतांची भेट होणं हे अतिशय दुर्लभ आहे. कारण ह्याने काय होतं, जय हरिभक्तांची भेटी घडे तैन बाधी संसार साकडे, जन्म मरण समूळी उडे त्यांची भेटी आतुडे अतिभाग्ये. म्हणजे ज्या क्षणी अशा हरिभक्तांचं दर्शन होतं तत्क्षणी जसं कापूर अग्नीमध्ये लावल्यावर तत्क्षणी तो वायूमध्ये अदृश्य होतो, तसं तत्क्षणी साधूंची भेट झाल्यावर जन्म मरणाचं संकट दूर होतं. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय पाहिजे, परमभाग्य पाहिजे, कृपा पाहिजे. म्हणजे आपण सर्वजण आज इथं ह्या एक ज्ञानेश्वरीचं चिंतन वर्ग करण्याचा जो संकल्प केलाय तो आपला संकल्प नाहीये, ही अक्षरशः आपल्यावर माऊलींची झालेली कृपा दृष्टी आहे. त्यामुळे आपण आजच्या दिवशी ह्या वेळेला त्यांच्या कृपेने इथे आपण काहीतरी ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा, म्हणजे आई एखादे शब्द प्रेमाने सांगते आणि आपण तिचं ऐकतो की नाही शांतपणे, तसं आपण प्रेमाने माऊली काय सांगणार आहेत हे ऐकणं ही आपल्यावर झालेली त्यांची कृपा दृष्टीच आहे बरं का. मग आपण आता अल्पसा प्रयत्न करू. आता ह्या ग्रंथाचं जर अध्ययन करायचं म्हटलं तर, चिंतन करायचं म्हटलं तर ह्या ग्रंथाच्या संदर्भाने 3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागेल आपल्याला. पहिलं, हा ग्रंथ का बरं निर्माण झाला असेल. बरोबर, कुठल्याही ग्रंथाचं अध्ययन करायचं म्हटलं तर पहिला प्रश्न, हा ग्रंथ का निर्माण झाला असेल, म्हणजे ग्रंथाचं प्रयोजन काय आहे. दुसरं, या ग्रंथाचा विषय काय आहे, ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. तिसरी गोष्ट, ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. म्हणजे ह्या 3 मुख्य मुद्द्यांचं आपल्याला अध्ययन वर्गामध्ये याचा अभ्यास करावा लागेल की ह्याचं प्रयोजन काय आहे, हा ग्रंथ निर्माण करण्यामागची माऊलींची काय भूमिका होती, ग्रंथाचा विषय काय आहे आणि ग्रंथाचा अधिकारी कोण आहे. तर आपण ह्या 3 मुद्द्यांवर आज आपण बघूया. म्हणजे भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका, ठीक आहे.
तर अविद्येमध्ये जे अज्ञानामुळे बांधलेले लोक आहेत, जे भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहेत, अशा तापत्रय विनाशाय 3 प्रकारचे ताप असतात, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक. तापांनी जे त्रस्त झालेले आहेत अशा सगळ्या जीवांना मुक्तीचा अनुभव देणं हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. म्हणजे साक्षात्कार करून देणारा ग्रंथ आहे. आणि स्वतः माऊली 16व्या अध्यायामध्ये म्हणतात ह्या ग्रंथाचं प्रयोजन सांगताना, तैसी बांधली सोडित बुडाली काढित, म्हणजे जे भवसागरात बुडालेत त्यांना काढायचं, जे बंधनामध्ये व्यक्त आहेत त्यांना सोडायचं, साकडी फेडीत आर्ताचिया, जे आर्त आहेत, त्रस्त आहेत, त्यांचं जन्ममरणाचं साकडं दूर करायचं. मग आता आपण जर संतांचं ह्या पृथ्वी तलावर येण्यामागचं कारण जर बघायचं म्हटलं तर काय कारण असतं, तर जय धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे ते आम्हा येणे पडे संसार स्थिती. आणि माऊलींच्या अवताराचं कारण बघितलं तर म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर अक्षरशः 6 वर्षांमध्ये अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर आक्रमण केलेलं आहे, हा इतिहास आहे. म्हणजे संभाव्य इस्लामी आक्रमणाची शक्यता त्यावेळेस माऊलींना जाणवली असेल. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे. जय धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे. आता हे संतांचं ह्या पृथ्वी तलावर येण्यामागचं कारण काय आहे, अर्भकासाठी पंते हाती घेतली पाठी, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी सगळ्यांवर परोपकार करणं. ठीक आहे, परोपकारार्थ मिदम शरीरम, परोपकार करणं ह्याच्यासाठी. कुठला परोपकार, तर आता आपण बघितलं की जे बंधनात आहेत त्यांना सोडवायचं, जे भवसागरात गटांगळ्या खात आहेत त्यांना मुक्त करायचं, त्याच्यातून बाहेर काढायचं. म्हणजे संतांचं कार्य काय आहे, तर अविद्येमध्ये जे गुंतले आहेत त्यांना जीवनमुक्ताची दशा आणि भक्तीच्या मार्गाला लावायचं. हे संतांचं त्यांची अस्मिता जागृत करायची. ह्या कारणासाठी वारंवार संतांनी पृथ्वी तलावर अवतार घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या अवतारांमध्ये, सगळ्या उपकारांमध्ये, ठीक आहे, त्यांचा मुख्य उपकार काय आहे, तर तो वाङ्मय उपकार आहे. गीता जाणा हे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. म्हणजे संतांनी आपल्यावर जे उपकार केले आहेत त्याच्यामधला सुद्धा उपकार मोठा तर अक्षर उपकार म्हणजे वाङ्मय उपकार. अक्षर म्हणजे जो कधीही नाश पावू शकत नाही त्याला म्हणायचं अक्षर. हे एक गोष्ट झाली. आणि अक्षर म्हणजे वाङ्मय. तर हा जो वाङ्मय उपकार आहे, ह्या वाङ्मयांमध्ये काय केलेलं आहे, तर तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या वाङ्मय, जे वाङ्मय अनेक, आज 750 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरी ही अनेकांना मार्गदर्शन करत आहे. असा हा आहे वाङ्मय उपकार. मग आता आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण काय बघतो की ग्रंथाचं प्रयोजन काय आहे. आपले 3 मुद्दे, ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ग्रंथाचा विषय काय आहे आणि ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत. तर आपण जर माऊलींचा बघितलं की माऊली हे साक्षात महाविष्णूचा अवतार आहेत. ठीक आहे, तर माऊली कुठल्याही ग्रंथावर तत्वज्ञानाच्या दृष्टीने एखादा ग्रंथ आपल्याला देऊ शकले असते. त्यांची प्रतिभा प्रत्येक गोष्टीत, दृष्टांत आजपर्यंत माऊलींसारखे दृष्टांत कुणीही दिलेले नाहीयेत. सर्व संतांच्या साहित्यातले दृष्टांत हे माऊलींचेच आहेत, कारण माऊलींनीच इतके प्रत्येक सिद्धांत हा अनेक दृष्टांतासह सांगितलेला आहे. ठीक आहे, मग एखादी कुठल्याही तत्वज्ञानाचा ग्रंथ जरी माऊलींनी लिहिला असता तरी पूर्ण महाराष्ट्राने तो ग्रंथही डोक्यावर घेतला असता आणि त्या तत्वज्ञानानेही जगाला, विश्वाला मार्ग दाखवला असता. मग ज्ञानेश्वरीच का? ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर भगवद्गीतेवर लिहिलेली टीका. ठीक आहे, आणि बंधनातून मुक्त करण्यासाठी त्यांना ग्रंथ लिहायचा. मग बंधन कशामुळे असतं, तर बंधन जीवाला प्राप्त होतं ममता आणि अहमपणा, म्हणजे अहंकार आणि ममता ही 2, म्हणजे संसारातल्या कुठल्याही पदार्थाने बंधन प्राप्त होऊ शकत नाही. आता आपण ओवी बघितली ना, बंधने सोडविता. कुठल्याही संसारातल्या गोष्टीने बंधन प्राप्त होऊ शकत नाही. बंधन हे प्राप्त होतं ममता आणि अहंकार, म्हणजे त्याविषयी असलेली आसक्ती आणि अहंभाव त्या विषयाप्रती असलेला. म्हणजे माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये एका पोपटाचं उदाहरण दिलेलं आहे. जो पोपट नळीवर बसलेला आहे बरं, आणि त्याचे पाय, म्हणजे त्या पोपटाला शिकारी कसा पकडतो, तर ते पाय त्या फांदीवर किंवा त्या नळीवर अडकलेले आहेत. आणि तो पोपट एकदम स्वच्छपणे जो आकाशात स्वच्छंदपणे विहार करू शकतो. पण तो पोपट असा विचार करतो की आता मी सुटू नाही शकत, आणि केवळ
त्याच्या ह्या वैचारिक बंधनामुळे तो पोपट तिथून सुटत नाही आणि तो त्याच्यात अडकतो. अगदी आपली अवस्था ही तशीच आहे. आपल्या विचारांच्या सामर्थ्याने आपण बंधन स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे मुक्त संचार करणारा तो नळीवरचा पोपट जसा आहे ती जर नळी फिरली तर अगदी पोपट काही उलटा होणार नाही. तो तरीही आकाशात स्वच्छंदपणे फिरू शकतो, उडू शकतो, विहार करू शकतो. पण तो पोपट तसा विचार करत नाही, म्हणजे त्याच्या मनाने ठरवलेलं. त्यामुळे आपण काय विचार केला की संसारातला कुठला पदार्थ आपल्याला बंधनासाठी कारणीभूत नाहीये, तर आपलं त्याच्या प्रती असलेलं कार किंवा अहमपणा, त्याच्या प्रती असलेली आसक्ती, ममता, ह्या गोष्टी बंधनाला कारणीभूत आहेत. आणि हाच म्हणजे कुणीतरी अशा प्रकारे बंधनात अडकल्यावर आपण बघितलं की कुणीतरी संत साधू ह्याची संगती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय आणि ती व्यक्ती आपल्याला सत्कर्माकडे प्रवृत्त त्या व्यक्तीने केल्याशिवाय आपल्याला ह्या बंधनातून मुक्तता मिळू शकत नाही. म्हणजे एका ओवीमध्ये माऊली म्हणतात की सत्कर्माचा परिपाक झाल्याशिवाय ऐसी कर्मे साम्य दशा मग श्री गुरु भेटे आपैसा. म्हणजे ह्या कर्माची साम्य दशा झाल्याशिवाय अशा साधू संत सज्जनांची, सद्गुरूंची भेट आपल्याला होत नाही. आणि जोपर्यंत त्यांची भेट आपल्याला होत नाही तोपर्यंत ह्या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आपल्या मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष, म्हणजे तोपर्यंत आपल्या स्वतःच्या मनाने जे आपण निर्माण केलंय बंधन त्याच्यातून आपली मुक्तता होऊ शकत नाही. मग संतांचं अंतःकरण कसं असतं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, म्हणजे आम्ही कशासाठी आलोय तर हेच अर्भकासाठी पंथे हाती घेतली. तुम्हाला तेच ते शिकवणार ज्या योगे तुम्ही ह्या बंधनातून मुक्त व्हाल. आणि म्हणजे आपण जर इतर वाङ्मय बघितलं किंवा इतर ग्रंथ बघितले तर ते कसे असतात तर त्याच्यात विद्वत्ता असते. पण संतांचे ग्रंथ बघितले तर ते कसे असतात, त्याच्यामध्ये मातृवात्सल्याचा भाव असतो. म्हणजे इतर ग्रंथापेक्षा त्याचं वेगळं वैशिष्ट्य काय असतं तर त्यांच्या अंतःकरणात असलेली सर्व बुडता है जन न देखवे डोळा, म्हणजे लोकांबद्दल असणारी, सर्वांबद्दल असणारी जी तळमळ आहे त्यांच्या अंतःकरणातली ती मातृवत्सलता ह्या ग्रंथामध्ये उतरलेली असते. त्यामुळे हा ग्रंथ कसा आहे की लहान मुलापासून आबाल वृद्धांपर्यंत अगदी वयस्कर लोकांपर्यंत सुद्धा सगळ्यांना हा ग्रंथ कळू शकतो. कारण हा ग्रंथ कसा आहे, जनाबाईंचा एक खूप छान अभंग आहे, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी. कसा आहे, ती आई आहे, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. म्हणजे एका क्षणात माहेश्वरी म्हणजे काय, ती प्रकट शक्ती, ज्या शक्तीचं एक सप्तशती हे असं स्तोत्र आहे की ज्याच्या एक मंत्र उच्चाराबरोबर कुठलंही दुरीत किंवा कोणतंही मोठं संकट तत्काळ त्या दुष्ट संकटांचा, दुरितांचा नाश होतो. म्हणून इथे माहेश्वरी वापरलेला आहे शब्द. ते हे माय ज्ञानेश्वरी, मग ही ज्ञानेश्वरी कशी आहे, ही मातृवत्सलता आहे ह्याच्यामध्ये. आणि अशी ही माता तत्काळ सगळ्या दुरितांचा नाश करणारी प्रकट प्रभावी शक्ती आहे. असं जनाबाई सांगतात या अभंगामध्ये. आणि माऊली म्हणतात तेणे आबाल सुबोधे ओवी एवे निबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. अक्षर कशी गुंफली आहेत तर ब्रह्मरसाच्या स्वादाने, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. म्हणजे आता आपण बघितलं की अर्जुनाच्या निमित्त करून भगवंतांनी हा सगळा उपदेश संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. तसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आलो ह्या ओवीवरून, ग्रंथाचा विषय. आतापर्यंत आपण ग्रंथाचं प्रयोजन बघितलं की कशी सामाजिक स्थिती होती, काय कोणत्या गोष्टींची, म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आक्रमण करणार होता, अस्मिता आपल्या महाराष्ट्राची लय पावली होती, लोकांना धर्म काय आहे अधर्म काय आहे ह्याची जाण नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ते परकीय धर्मामध्ये सुद्धा धर्मांतर करण्याची शक्यता होती आणि ते स्वतःच्याच मनाने, स्वतःच्याच विचारांनी बंधनात होते. मुक्तपणे ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्यांची कर्म सुरू नव्हती, सगळ्या गोष्टी म्हणजे अज्ञानामध्ये सुरू होत्या. ठीक आहे, तर हे ग्रंथाचं प्रयोजन झालं. आता आपण दुसऱ्या विषयाकडे येतो आहेत, तो म्हणजे ग्रंथाचा विषय. आपण काय बघितलं की ग्रंथाचा विषय काय आहे तर भगवद्गीता. हा ग्रंथाचा तैसे अर्जुनाचे व्याजे, बरोबर, गीता प्रकाशुने श्रीराजे.
म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून सगळ्यांसाठी हा. आणि माऊली पण एका ओवीमध्ये म्हणतात ह्या ग्रंथाचा विषय सांगताना, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. म्हणजे ग्रंथाचा विषय ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे तर ब्रह्मविद्या ही ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. घेणे देणे सुखची वरी होई देई या जगा. म्हणजे हा मुख्य ब्रह्मविद्या, हा ब्रह्मविद्येचा साक्षात्कार हा या भावार्थ दीपिकेचा मुख्य विषय आहे. माऊलींचं जे तत्वज्ञान आहे ते चिदविलासाचं तत्वज्ञान आहे. म्हणजे आधी माऊली म्हणतात भाष्यकारा ते वाट व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. म्हणजे गीतेवर आधी अनेक टीका झालेल्या आहेत, शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यांचा मागोवा घेतच माऊली टीका लिहित आहेत. पण तरीही ह्या ग्रंथामध्ये चिदविलासवाद असं म्हणजे एक मत आहे की ह्याच्यामध्ये चिदविलासवाद आहे. आता चिदविलासवाद ह्याचा अर्थ काय होतो तर आधीचं तत्वज्ञान अद्वैत, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या. ठीक आहे, पण माऊली म्हणतात की परमेश्वर सत्य आहे तर परमेश्वरामुळे निर्माण झालेलं हे विश्व हेही परमेश्वरच आहे. म्हणजे सर्वाभूती भगवंत, सर्व विश्व हे परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे परमेश्वरापासून त्या जगद्गुरूपासून जो हा विश्वाचा विलास प्रकट झालेला आहे तो आणि भगवंत एक रूप आहेत. हा मुख्य तत्वज्ञानाचा विषय, हा विषय ह्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. म्हणजे आपण बघितलं की ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरच टीका काय आपण बघितलं की माऊलीने दुसराही एखादा तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला असता तरी सुद्धा तो ग्रंथ सगळ्यांनी तेवढाच आनंदाने घेतला असता. मग भगवद्गीताच का तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये तत्वज्ञानाचा जो अर्क आहे तो आहे उपनिषदामध्ये. आता ही जी उपनिषद आहेत बरं, त्याच्यातलं तत्वज्ञान स्वतंत्र आहे का? उपनिषद स्वतंत्र तत्वज्ञान मांडतं का? नाही. तर वेदांचं जे सार आहे ते उपनिषदांमध्ये आलेलं आहे. म्हणजे उपनिषदांमध्ये सर्व वेदांचं सार आलेलं आहे. आणि ह्या उपनिषदांचं सगळं तत्वज्ञान सार हे भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आणि ह्या भगवद्गीतेचा मराठी विस्तृत त्याच्यावरची टीका म्हणजेच भावार्थ दीपिका आहे. म्हणजे आता गीता ही साधारणपणे 6000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. म्हणजे महाभारतामध्ये आणि काही राजे ज्यांनी लेख लिहिलेले आहेत, शिलालेख, त्याच्यावरून भारतीय युद्धाचा जो काळ आहे तो साधारणपणे ख्रिस्तपूर्व 3101 असा काहीतरी ठरवण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत जर आपण बघितलं तर साधारणपणे 6000 वर्ष गीता निर्माण झालेली, गीतेच्या निर्मितीला झालेली आहेत. बरं, ही भगवद्गीता का निर्माण झाली तर ती एका विशिष्ट प्रयोजनासाठी निर्माण झाली. म्हणजे अर्जुन जो आहे तो आधी युद्धासाठी तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि जेव्हा तो युद्धभूमीवर पोहोचतो आणि समोर त्याचे नातेवाईक, त्याचे गुरु ह्यांना तो बघतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो आणि तो कर्तव्यांपासून विमूढ होतो. म्हणजे तो आतापर्यंत जी कर्म करत असतो ती ज्ञानाच्या अधिष्ठानावर केलेली कर्म नाही आहेत. त्यामुळे कर्तव्यापासून दूर जाणाऱ्या मोहाने ग्रस्त जो झालाय अशा अर्जुनाची मानसिक तयारी करण्यासाठी आणि त्याला ज्ञानाच्या अधिष्ठानावर भगवत प्रित्यर्थ कर्म करण्याची प्रेरणा देण्यासाठी भगवंतांनी गीता निर्माण केली आहे. म्हणजे कर्म ते जगायचं तेच आहे, वेगळं काही तत्वज्ञान कशासाठी असतं? आयुष्य समाधानाने जगण्यासाठी. तुम्हाला अंतिम समाधान प्राप्त होण्यासाठी तत्वज्ञान असतं. विचार काय करतो? मज हृदयी सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. बोध काय करतो तर हे जे अज्ञानामुळे निर्माण झालेलं आपल्या मनाच्या संकल्प आणि विकल्पामुळे निर्माण झालेले जे द्वैत आहेत हे दूर करून समाधान स्थितीमध्ये सगळी मनाची तळमळ दूर करणं आणि समाधान स्थितीमध्ये त्या परब्रह्म स्वरूपाशी अखंड अनुसंधान साधता येणं, हे त्या विश्वात्मक ईश्वराशी एकरूपता साधता येणं हे तत्वज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे समाधानाने जीवन. विचाराशिवाय समाधान मिळेल का आपल्याला? म्हणजे आपण एखाद्या परिस्थितीमध्ये असू आणि त्या परिस्थितीमध्ये योग्य विचार जर केला नाही तर आपल्याला समाधान मिळू शकतं का? नाही. तर तत्वज्ञान आपलं जीवन हे समृद्ध करण्यासाठी असतं. ठीक आहे, आणि आता हा जो अर्जुन रणांगणामध्ये उभा होता, ठीक आहे, त्याला तर मोह निर्माण झाला होता आणि त्याच्या या मोहाचं निरसन करण्यासाठी आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याला त्याच्या कर्तव्यामध्ये
पुढे नेण्यासाठी भगवंताने, म्हणजे त्याचा पुरुषार्थ, अर्जुन साधारण माणूस होता का? नाही, तर पूर्ण विश्वातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता आणि तरीही त्याला धनुष्य उचलता येत नव्हतं रणांगणामध्ये. म्हणजे मानसिक दृष्ट्या ग्रस्त मोहाने झाल्यावर संपूर्ण शारीरिक सामर्थ्य निघून जातं. ही खूप महत्वाची गोष्ट पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यामुळे असा जो अर्जुन आहे, जो द्वैत म्हणजे जो द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला आहे आणि स्वतःच्या कर्तव्यापासून दूर होत आहे, त्याला ज्ञानाच्या अधिष्ठानावर भगवंताच्या प्रित्यर्थ जगण्यासाठी, म्हणजे स्वतःचा अहंकार, स्वतःचे विचार, स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून भगवंताला केंद्रस्थानी ठेवून जीवन जगण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, स्वतःची कर्तव्य कर्म करण्यासाठी भगवंतानी, त्याच्या मोहाचं निरसन होण्यासाठी भगवद्गीता भगवंतानी त्याला सांगितलेली आहे. आणि मग ती गीता ऐकून मोह नष्ट स्मृतिर्लब्ध्वा, म्हणजे अर्जुनाचा मोह दूर झाला आणि युद्धामध्ये त्याला विजयही मिळाला आणि पुन्हा एकदा पांडवांना सत्याची प्राप्ती झाली. म्हणजे अशा प्रकारे भगवद्गीतेचं हे प्रयोजन आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वांना आतापर्यंत काय होतं, वेदांचा अधिकार फक्त वेद कशामध्ये होते? संस्कृतामध्ये. बरं, गीता कशामध्ये निर्माण झाली? संस्कृतामध्ये. म्हणजे ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात की संस्कृत भाषेचा तीर खूप कठीण आहे. एक धातू तिथे 10 प्रकारे चालतो. सर्वसामान्यांना त्या भाषेचं आकलन करणं, भगवंत काय म्हणतात हे आकलन करणं खूप कठीण आहे. मला वाटतं 11व्या अध्यायामध्ये म्हणतात, तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठिया शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. म्हणजे निवृत्तीनाथांनी काय केलं तर हे जे संस्कृत वाङ्मय आहे याचे जे तीर होते, हे कठीण असे तीर होते, कठीण बांध होते, ते निवृत्तीनाथांनी बाजूला करून तिथं जाण्यासाठी शब्द सोपान म्हणजे मराठीतल्या शब्दांच्या पायऱ्या रचण्यासाठी त्यांचा जो शिष्य आहे ज्ञानेश्वर, म्हणजे त्यांचे लहान भाऊ आहेत ते 2 वर्षांनी, पण तरी माऊलीने त्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आज्ञा दिली की तू काय कर तर ह्या भगवद्गीतेवर टीका कर असं सांगितलं. कारण त्याचं महत्वाचं कारण संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना कळायला कठीण आहे. आणि दुसरं कारण, वेद कसे निर्माण झाले तर वेद निर्माण झाले भगवंताच्या निश्वासातून. ठीक आहे. आणि ते निश्वासातून प्रकट झालेले वेद हे ब्रह्मदेवाला प्राप्त झाले. ब्रह्मापासून त्याचे जे 7 मानसपुत्र आहेत, मानसपुत्र म्हणजे मनाच्या संकल्पाने निर्माण झालेले जे पुत्र असतात ऋषी, त्यांना म्हणायचं मानसपुत्र. ते तिथून मानसपुत्रांपर्यंत गेले ते वेद. आणि नंतर ज्याने त्याने आपल्या मग ते त्रिगुणांच्या अधीन आहेत अशा लोकांच्या ते वेद हातात गेले. त्यामुळे वेदांचा काय अर्थ आहे ते पुढे हळूहळू लुप्त होत गेला. ठीक आहे. आणि हे वेद वाङ्मय संस्कृतात होतं. ह्याचा जो म्हणजे वेद संपन्नच आहेत, ते पूज्यमानच आहेत. पण वेदू संपन्न होय ठाई परी कृपणो ऐसा अनु नाही, जो कानी लागला तीही वर्णांच्या. म्हणजे त्याचा अधिकार फक्त 3 वर्णांनाच होता. तो स्त्रिया, शूद्र ह्यांना वेदांचा अधिकार नव्हता. पण परमप्राप्ती, सर्व जर ईश्वराचेच अंश आहेत तर परमप्राप्ती किंवा परमगती प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आणि संस्कृत भाषा ही कठीण आहे, आपण बघितली आता माऊलींची ओवी. त्यामुळे आपल्या आयुष्याची वाटचाल अगदी आत्मविश्वासाने प्रत्येकाला करता आली पाहिजे. आणि हे धैर्य, हे आव्हान, हे सामर्थ्य कुणी दिलं तर आमच्या ज्ञानोबारायांनी ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिलेलं आहे. म्हणजे दुर्योधनाला एकदा प्रश्न विचारला बरं का, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे तुला कळतं का? तर तो म्हणाला हो, धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे मला कळतं, पण मी धर्माच्या मार्गाकडे माझी वृत्ती होत नाही धर्माच्या अनुकूल कार्य करण्याची. ठीक आहे. म्हणजे जन्माला जेव्हा मनुष्य येतो, तो मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सत्कर्म करायचं की दुष्कर्म करायचं, कर्म करण्याचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे आपण बघितलं 84 लक्ष कोटी योनींपैकी बाकीच्या सगळ्या भोग योनी आहेत. आणि ही जी मनुष्य योनी आहे ही कशी आहे, ही कर्मभूमी आहे. मनुष्य जन्म जो आहे ही कर्म योनी आहे. म्हणजे चांगली कर्म करायची किंवा दुष्कर्म करायचं हे कर्माचं स्वातंत्र्य ह्या मनुष्य योनीला बहाल केलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये
जर एखाद्याच्या हातून दुराचरण घडलं तर त्याचे परिणाम काय होणार, ती व्यक्ती येऊन म्हणजे पुनर्जन्मामध्ये अधिक नीचतम पातळीवर जात राहणार. ठीक आहे. आणि पण त्या व्यक्तीला जर पश्चाताप झाला तर त्याला सुद्धा आमच्या गीता माऊलीने हात पुढे केलेला आहे. मला वाटतं 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की एखादा बुडत असला, म्हणजे माऊलींनी तर त्याच्यावर इतके दृष्टांत दिलेत. गावीचे होते लेडोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, म्हणजे नदी नाले असतात. ठीक आहे. त्यांना नदी नाला हे रूप कुठपर्यंत प्राप्त असतं, जोपर्यंत ते गंगेला मिळत नाहीत. पण एकदा ते गावागावातले नदी नाले हे गंगेला मिळाले की ते गंगेसारखेच पवित्र होतात. ठीक आहे. म्हणजे त्यांना सुद्धा तेच पावित्र्य प्राप्त होतं. किंवा एखादा माणूस आहे ज्याने पुराच्या पाण्यामध्ये, मला वाटतं 9व्या अध्यायात हे उदाहरण सांगितलेलं आहे की तो अत्यंत दुराचारी आहे. म्हणजे त्याचं उदाहरण आपण बघतोय की त्याने पुराच्या पाण्यामध्ये उडी मारली आणि आता त्याला कळालं की पुराचं पाणी त्याचा वेग भरपूर असतो, म्हणजे त्याला स्वतःच तो जिवंत राहील ही शाश्वती म्हणजे थोडी सुद्धा त्याची शक्यता नसते की तो जिवंत राहील की नाही. ठीक आहे. पण अशा परिस्थितीत जर एखाद्या सत्पुरुषाने त्याला हात दिला आणि वाचवलं एखाद्या माणसाने पोहून, ठीक आहे, तर त्याचं बुडणं हे खोटं होऊन जातं आणि तो आता जिवंत आहे ही वस्तुस्थिती ठरते. म्हणजे अगदी आपण वाल्या कुळ्याचं उदाहरण जर बघितलं तर वाल्या हा दरोडेखोर होता, चोर होता. ही वस्तुस्थिती काय झाली, कथा झाली. पण इतिहास काय झाला, इतिहास हा झाला की वाल्मिकी महर्षी हे अत्यंत श्रेष्ठ होते. त्यांनी भगवत नामाचा रामनामाचा जप करून इतक्या सुंदर प्रमाणात रामायण लिहिलं की राम जन्माच्या आधी रामायण त्यांनी रचलं. इतक्या उच्च प्रतीला ते ऋषी पोहोचले. हा झाला इतिहास. म्हणजे आधीचं आचरण, एखादा दुराचारी जरी असला तरी त्याचं आधीचं आचरण ही कथा ठरते आणि त्याचा जो वस्तुस्थिती आहे म्हणजे त्याच्यामध्ये झालेला बदल हा इतिहास ठरतो. तर ही गोष्ट आम्हाला गीतेने, म्हणजे एखादा दुराचारी जरी असला तरी त्याला सुद्धा पश्चातापानंतर, अनुतापानंतर उत्तम गती प्राप्त करण्याचा हात आमच्या गीता माऊलीने दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं की भगवद्गीतेवर ना जवळपास 100पेक्षा जास्त टीका झालेल्या आहेत. म्हणजे गीतार्णव आहे, वामन पंडितांची टीका आहे, यथार्थ दीपिका, चमत्कारी नारायण म्हणून एक टीका आहे, परत चित सदानंद लहरी, अशा प्राचीन टीका आहेत. अर्वाचीन टीका सुद्धा आपल्याला माहिती आहेत की गीता रहस्य माहिती आहे आपल्याला, पुन्हा विनोबांची गीताही माहिती आहे. म्हणजे गीतेवर खूप टीका झालेल्या आहेत. अनेक भाष्यकारांनी भगवद्गीतेवर ह्याच कारणामुळे टीका केली आहे. मग माऊलींनी का केली असेल, तर माऊलींनी आपला जो आशय व्यक्त केला, तर माऊलींनी शब्दांचा अर्थ लिहिलेला नाहीये इतर टीकाकारांप्रमाणे. या ग्रंथाचं नाव आहे भावार्थ दीपिका. म्हणून आपण सुरुवातीला काय अभंग घेतला, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. म्हणजे माऊलींनी काय केलं तर शब्दांच्या मागची भूमिका, त्या शब्दांचा मागचा आशय आणि त्यांच्या प्रकटीकरणातला भाव ह्यांचा समन्वय अधिक खूप सूक्ष्म स्तरावर जाऊन त्यातला भाव प्रकट केलेला आहे प्रत्येक शब्दाचा. म्हणजे शब्दांचा अर्थ सांगितलेला नाहीये इतर टीकाकारांप्रमाणे. आणि त्यामुळे हे जे भाष्य निर्माण झालं भगवद्गीतेच्या टीकेवरचं, हे भावार्थ दीपिका, हे सगळे अनुभवाचे बोल असल्यामुळे हा परम साक्षात्कार, अक्षरशः साक्षात्कार करून देणारा शिरोधार्य असा ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे प्रासादिक ग्रंथ आपल्याला प्राप्त झाला. म्हणजे भगवंताला जो काही अभिप्राय सांगायचा होता की नाही ते फक्त आणि फक्त माऊलीच सांगू शकतात. आणि असं 13व्या अध्यायामध्ये अशा ओव्या आल्यात बरं का, की निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानोबरायांनी साक्षात भगवंतांनी सांगितलेला अभिप्राय सांगितलाय. तू ते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रकट करी, जे अभिप्राय गव्हरी झाकिले आम्ही. म्हणजे जे भगवंतांनी गुह्य रीतीने झाकून ठेवलंय ते सुद्धा तू प्रकट कर, असं भगवंतांनी सांगितलंय माऊलींना. ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. म्हणजे भगवंत म्हणतात जो अभिप्राय आमच्याकडून झाकला गेलाय, आमच्याकडून सांगायच्या गोष्टी राहून गेल्यात, तो अभिप्राय ज्ञानोबराय तुम्ही प्रकट करा. आणि देवाचं जे मनोगत आहे त्याच्या मागचा जो भाव आहे तो म्हणजे प्रकट करण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे तर फक्त माऊलींचं. ठीक आहे. त्यामुळे त्याच्या मागचा भाव, प्रत्येक शब्दाच्या मागचा हा माऊलींनी प्रकट केलेला आहे. आणि ह्या पूर्ण जीवन भाष्याला मग फक्त महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण विश्वानेच आपल्या माथ्यावर मिरवलेलं आहे.
आणि अनन्यसाधारण महत्व ह्या ज्ञानेश्वरीला प्राप्त झालंय. म्हणजे जो मोक्ष ना आतापर्यंत खूप कठीण वाटत होता, म्हणजे लोक काय करायचे, गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकार करायचे, हिमालय पर्वतामध्ये जायचे, अनेकविध प्रकारची साधना करायचे, जप करायचे, तप करायचे, अशा सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये 750 वर्षापूर्वी प्रचलित होत्या. ठीक आहे. पण ज्ञानेश्वरांनी काय केलं, माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या द्वारा अक्षरशः महाराष्ट्राच्या प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर हा मोक्ष आणून ठेवलेला आहे. ठीक आहे. त्यांनी ते तत्वज्ञान इतक्या छान प्रकारे त्याच्यातला भाव प्रकट केलेला आहे की प्रत्येकाच्या उंबऱ्यावर, म्हणजे तुम्हाला आता कुठेही जायचं गरज नाहीये, काय कुठलाही सर्वसंग परित्याग करायची गरज नाहीये. तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांनी वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. दुसरं काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही जी नित्य नैमित्तिक कर्म करतायत की नाही ती तुमच्या हातून परमेश्वरार्पण बुद्धीने करा, परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून ती कर्म करा, असं माऊलींनी आग्रहास्था खातर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इतका आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत झाला की मला जे जीवन प्राप्त झालंय त्या जीवनामध्ये मला आता कुठे बाहेर जायची गरज नाहीये, गृहस्थाश्रम सोडायची गरज नाहीये, माझी नोकरी, माझा धंदा, माझा व्यवसाय हे काहीही सोडण्याची गरज नाहीये. तर मी जिथे आहे तिथून माझ्या जीवनाचं सार्थक करून घेऊ शकतो. आणि आश्चर्य म्हणजे ह्या एका गोष्टीमुळे प्रत्येक स्तरामध्ये, म्हणजे अगदी प्रत्येक स्तरामध्ये, प्रत्येक विविध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक ठिकाणी संत निर्माण झाले. ही किमया ह्या ज्ञानेश्वरीची आहे. हा आत्मविश्वास ह्या ज्ञानेश्वरीने दिलेला आहे. म्हणजे आपण सावतामाळींचं उदाहरण बघितलं तर लांबून लांबून कर्नाटक प्रांत असू, आंध्र प्रदेश असू, महाराष्ट्रातले तर आहेत, पण लांबून लांबून लोक सुद्धा पंढरीच्या वारीला जायचे बरं का. आणि ते विचारायचे, सावता तुम्ही येणार नाहीत का हो? तर ते म्हणायचे नाही, मला पांडुरंगाचा आदेश आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे मी जे कर्म करतोय इथूनच मला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणजे फक्त सावतामुळे नाही, खूप अगदी धर्म आणि जाती ह्या सगळ्या संकल्पना दूर करून प्रत्येक व्यक्तीला जीवन सार्थक करण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वरीने दिला. म्हणजे शेख मोहम्मद शेख म्हणा, सुलतान शेख म्हणा, सय्यद शेख फरीद म्हणा, जिथं मूर्तीपूजा ही निर्गुण उपासना ही मान्य आहे पण मूर्तीपूजा मान्य नाहीये, अशा धर्मांमध्ये सुद्धा, म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा संत निर्माण झाले. ठीक आहे. तर ही सगळी पुण्य आपल्या माऊलींची आहे बरं का. म्हणजे प्रत्येकाला खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, जे सुकामेळा म्हणतात ना, तसं प्रत्येकाला तो आत्मविश्वास माऊलींनी दिला की तुम्ही तुमच्या जीवनाचा आहे त्या स्थितीमध्ये सार्थक करू शकता. म्हणजे नित्याच्या जीवनामध्ये तुम्ही जे नित्य कर्म करता त्याच्यामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार ह्या सगळ्या संतांनी अनुभव घेतला होता. म्हणजे प्रत्यक्षणे जसं आपण बघितलं, चिदविलासवाद म्हणजे काय, हे संपूर्ण विश्वम विष्णू वषटकारो, हे संपूर्ण विश्व हे भगवंतच आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि असं हे ओत प्रेत भरलेलं परमेश्वराचं स्वरूप जे फक्त तत्वज्ञानाच्या अक्षरांमध्ये मांडलं जातं. ठीक आहे, आतापर्यंत त्या अक्षरांमध्ये मांडलं जात होतं, पण त्याचा अनुभव आपल्या संतांनी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घेतलेला आहे. आणि अजून एक महत्वाचं, गीतेवरच का टीका, ठीक आहे, त्याचं अजून एक महत्वाचं कारण माऊली सांगतात 18व्या अध्यायामध्ये. शंकर पार्वती एकदा असेच बसले होते. मग पार्वतीने विचारलं की आपण कशाचा विचार करत आहात, भगवान आपला कसला विचार करत आहात. तेव्हा भगवंत शंकर म्हणतात की हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे हे देवी तुझं रूप कसं नेहमी नित्य नूतन आहे, अगदी त्याचप्रमाणे हे जे गीतेचं तत्व जे आहे तसंच आहे. म्हणजे हे कधीच कालबाह्य न होणार आहे, हे कधी जरा वार्धक्यांपर्यंत जाणार नाहीये, म्हणजे कुठल्याही काळाच्या सीमेमध्ये हे अडकणार नाहीये. तर काळानुरूप नवीन अर्थ सांगणार, त्या काळाला उपयुक्त असलेलं, म्हणजे अगदी कधीही गीतेचं भगवद्गीता उघडावी, कधीही ज्ञानेश्वरी उघडावी, आपल्याला त्या काळानुरूप अनुरूप असणारा अर्थ ज्ञानेश्वरीमधून भगवद्गीतेमधून प्राप्त होऊ शकतो. हे महत्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशी ही भगवद्गीता जी साक्षात म्हणजे वेद भगवंताच्या निश्वासातून जन्मले, पण भगवद्गीता स्वमुखे आपण सांगेत श्री विष्णू, भगवंतांनी स्वतःच्या मुखाने ही भगवद्गीता आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे म्हणून माऊलींनी ह्या आतापर्यंत आपण जे बघितलं ह्या
उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून भगवद्गीतेवरच टीका लिहिलेली आहे. म्हणजे दुसरा कुठला, आपण जसं बघितलं दुसरा कुठलाही ग्रंथ लिहिला असता तत्वज्ञानाचा तरी तो सर्वांना आवडलाच असता, पण गीतेवरच टीका का? तर ह्याचं मुख्य त्याच्या मागचा भगवंतांना अभिप्रेत असणारा भाव व्यक्त करणं, म्हणून ह्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका. दीपिका म्हणजे प्रकाशनं आणि भावार्थ म्हणजे भगवंतांना जो सांगायचा अर्थ त्याच्या मागचा भाव प्रकट करणं. म्हणून नाथ महाराज सुद्धा अभंगामध्ये काय म्हणतात, हा ग्रंथ कसा वाचायचा आहे तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आणि फक्त नाथ महाराज नाही तर जनाबाईंचाही अभंग आहे की भाव अक्षराची गाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये कसली गाठ आहे तर भाव आणि अक्षर. हे तत्वज्ञान नाहीये नुसतं, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. म्हणजे जे असं ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत जेव्हा पार्वतीला हे गुह्य सांगत असतात तेव्हा माशाच्या उदरात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी हे गुह्य रहस्य ऐकतात ते. आणि मच्छिंद्रनाथांपासून पुढे गहिनीनाथांपासून निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांपासून माऊलींना हे तत्व माहिती झालं आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्यांनी हे सर्व तत्व आपल्या सगळ्यांपर्यंत भक्ती संप्रदायातून आणलं. म्हणजे आता ह्या ग्रंथाचा आपण विषय बघतोय की नाही, तर ह्या ग्रंथामध्ये मुख्य काय बघितलं आपण तर कर्म नित्य नैमित्तिक करणं. आपण बघितलं की आपण जिथे आहोत, ज्या गृहस्थ आश्रमात आहोत, ज्या स्थितीत आहोत तिथे बसून आपल्या नित्य नैमित्तिक कर्मांनी आपण भगवंताची पूजा करू शकतो. म्हणजे कर्माच्या भक्कम पायावरच परमार्थाची किंबहुना हे जे जीवन चाललंय ह्याची इमारत उभी राहते. मग त्याच्यामध्ये स्वधर्म काय आहे, मग कर्मपाशातून कशी सुटका करून घ्यायची, कर्मबंधनातून कशी मुक्तता मिळून जायची, स्वधर्म कर्मांचं महत्व, कर्मफलाची अपेक्षा ठेवायची नाही. ठीक आहे, मा कर्मफल हेतुर्भू, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं आणि अशा ह्या स्वकर्मांनी केलेली ह्या सर्वात्मक ईश्वराची पूजा आणि त्यातून निर्माण होणारी सुख दुःख समयकृत्व म्हणजे त्यातून निर्माण होणारी चित्ताची समता. माऊली म्हणतात की ही जी समता निर्माण होते चित्ताची, ह्या सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, याच्यामधून जी चित्ताची समता निर्माण होते ह्याने ही प्रसन्नतेमध्ये समाधान, आपल्याला तत्वज्ञान हे जीवनाला समाधान प्राप्त करून देत असतं. तर ह्याच्यामधून प्रसन्नता जी निर्माण होते तो आपला प्रसाद आहे, तो आशीर्वाद आहे ह्या ग्रंथातून प्राप्त झालेला. ठीक आहे, त्याच्यानंतर अशा कर्माच्या ओव्या सांगितलेल्या आहेत. परत ज्ञान, देह काय आहे, आत्मा काय आहे, जीव कशाला म्हणायचा, ईश्वर कशाला म्हणायचं, जीवनाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, आत्मा आणि परमात्मा ह्यांचं ऐक्य हे जीवनाचं मुख्य उद्दिष्ट. अशा ज्ञानात ऐवतु कैवल्यम ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्ञानाबद्दलही अनेक ओव्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर भक्ती म्हणजे काय, तिचं आचरण कसं करायचं, तिची साधनं, व्याप्ती, साहजिकच 9व्या अध्यायामध्ये ह्याच्या खूप ओव्या आहेत भक्ती तत्वावरच्या. ठीक आहे, मग त्याची वेगवेगळी साधनं, श्रवण, कीर्तन, वंदन, अर्चन अशी बरीच साधनं सांगितलेली आहेत. आणि त्यात हळूहळू मग अभ्यास करायचा. 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय की कसा अभ्यास करायचा. मग अभ्यासाने आपलं मनाला आवरायचं, मनावर नियंत्रण ठेवायचं. मग 24 तासातल्या आधी सुरुवातीला निदान क्षण 2 क्षण हा अभ्यास सुरू करायचा आणि मग हळूहळू पूर्ण वेळ हा अभ्यास करत करत आपलं मन आणि चित्त, मन माझ्या हातात ठेव तू बुद्धी माझ्यात राखतो, म्हणजे आपलं पूर्ण मन आणि चित्त हे भगवंताच्या चरणी समर्पित करायचं सर्व काळ. अशी ही भक्तीची परिपूर्ण अवस्था ही माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे परमार्थ हा नुसता ग्रंथात नाहीये, तर तो रोजच्या आचरणात कसा आणायचा ह्याचा पूर्णपणे विश्लेषण करणारा, आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून देण्यासाठी अक्षरशः साक्षात्कार करून देणारा आणि जे आपण रोज जगतो त्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारा असा हा दिव्य ग्रंथाचा विषय आहे. ह्या ग्रंथाचा विषय ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर अत्यंत सोपी आणि साधी भाषा आहे. ग्रंथाच्या प्रयोजनाविषयी माऊली आणखी 2-3 ओव्या असं वापरतात. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, दिसो परतत्व डोळा, पाहे सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकळा, माझी विश्व म्हणजे संपूर्ण विश्वाला परतत्वाचं दर्शन व्हावं हे ह्या ग्रंथाचं प्रयोजन आहे. आपण 2 गोष्टी बघितल्या, ग्रंथाचं प्रयोजन आणि ग्रंथाचा विषय. आता आपण बघूया या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर अधिकारी माऊली 18व्या अध्यायात सांगतात.
माऊलींनी हा ग्रंथ आबाल वृद्धांपासून सर्वांसाठी लिहिलेला आहे. आपण बघितलं ग्रंथ हा आपल्या सगळ्यांना, कारण सुरुवातीला वेदांचा अधिकार फक्त त्रैवर्णियांना होता आणि संस्कृतातलं हे ज्ञान भावार्थ दीपिका ह्या रूपात आलं तर सगळ्यांसाठी आलं. त्यामुळे हा ग्रंथ सर्वांसाठी आहे. पण तरीही ह्या ग्रंथाचा साक्षात्कार होण्यासाठी एक विशिष्ट अधिकार प्राप्त करावा लागतो आणि तो अधिकार आपल्याला माऊलींच्या कृपेने होईल हे माऊली स्वतः सांगतात. ठीक आहे, म्हणूनच भावार्थ दीपिका असं नाव आहे. त्याची सुरुवात भाव धरून ह्याचं वाचन करणं ही सुरुवात आहे. ठीक आहे, तर अधिकार कोण आहे हे 18व्या अध्यायात सांगतात. तैसे अध्यात्मशास्त्रीची ये अंतरंगची अधिकारी परी लोक वाक्य चातुर्य होईल सुखया. म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये ज्यांनी आपली इंद्रिय अंतर्मुख केली आहेत, अंतरंगची अधिकारी म्हणजे ज्यांनी आपली इंद्रिय आवरली आहेत, विषयांमध्ये ज्यांचे इंद्रिय भटकत नाहीयेत, असा साधक या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग आपण बघितलं की अधिकार म्हणजे कसं, एक कोटी आपल्याला फेरा एका योनीमध्ये करावा लागतो आणि अशा 84 लक्ष कोटी योनी फिरल्यानंतर आपल्याला हे मनुष्य शरीर प्राप्त होतं. म्हणजे माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर सर्व जन्मांच्या अंती, ठीक आहे, एवढे सगळ्या योनी फिरल्यानंतर सर्व जन्मांच्या अंती मनुष्य देह पावे पोटी. हाच मनुष्य देह जर ज्ञान संपादन केलं ह्या मनुष्य देहामध्ये तर फक्त आणि फक्त ह्या मनुष्य देहालाच हा अधिकार आहे ज्ञान संपन्नतेचा, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा. आणि नाथ महाराज भागवतामध्ये खूप छान ओवी म्हणतात. ते म्हणतात मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. म्हणजे या मनुष्य देहाला भगवंतांनी इतका कृपेने अवलोकन करून ह्याला आशीर्वाद दिलेला आहे की ह्या मनुष्य जन्मामध्ये सच्चिदानंद पदवीवर आपण विराजमान होऊ शकतो. आणि ज्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो तो जर तो दुःखात घालवेल आणि पुढच्या जन्मी मला ब्रह्मज्ञान मिळेल असा जर विचार करेल तर नाथ महाराज तर म्हणतात की हा माणूस म्हणजे विषयाचरण करणारा दाढीचा बोकड समजावा. पाओन या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा विषयाचरणा विचरतू. म्हणजे ज्याची इंद्रिय विषयांमध्ये भटकत आहेत त्याला तर ते दाढीचा बोकडच असं म्हणतात. आणि तुकोबांचा पण एक अभंग आहे, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पाठवणी करू स्वर्गाची निशाणी. म्हणजे आयुष्य हे कशाला प्राप्त झालेलं आहे तर ही सच्चिदानंदाची पदवी घेण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. बरं, मग असं हे ब्रह्मज्ञान इतकं दुर्मिळ आहे, मग हे आपल्याला कशाने प्राप्त होईल तर सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. 15व्या अध्यायामध्ये म्हणतात माऊली की तुम्हाला सगळे शास्त्र तोंडपाठ होतील, तुम्हाला ते बोलता पण येतील, त्यांचं सार पण तुम्हाला कळेल. ठीक आहे, परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मनासी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. म्हणजे सगळी शास्त्र तोंडपाठ झाली, त्यांचं सार कळालं, तरी जर मन तुमचं म्हणजे विचारसागरामध्ये वैराग्याची व्याख्या खूप छान सांगितली आहे. ते म्हणतात की इहलोकापासून परलोकापर्यंतच्या सर्व भोगांना नाही बरं का, तर भोगांच्या इच्छेचं ज्याला इच्छाच उत्पन्न होत नाहीये त्याला म्हणायचं वैराग्य. म्हणजे ज्याच्या अंतःकरणातली इच्छा निघून गेली आहे भोगांविषयी, भोग असू देत किंवा नसू देत, त्याच्या आयुष्यात भोग असतील. कारण आपण बघितलंय संतांनी काही त्यांना जेव्हा ब्रह्मस्वरूपावर अनुसंधान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांनी काही आजूबाजूच्या कुठल्याही वस्तूंचा त्याग केलेला नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आजूबाजूला काय आहे ह्याचा काही संबंधच नाही, तर मनातून निर्माण होणाऱ्या भोगांविषयी इच्छेचा त्याग म्हणजे इच्छाच निर्माण न होणं ह्याला म्हणायचं वैराग्य. ठीक आहे, तर माऊली इथे तेच सांगतात की सगळी शास्त्र तोंडपाठ होतील, त्यांचं सार सुद्धा कळेल, पण जर चित्तामध्ये वैराग्य नसेल तर काहीही उपयोग नाही. आपण भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये सुद्धा हे बघितलं होतं की भागवताचा अधिकार कोणाला आहे तर मोक्षापर्यंतचे सगळे धर्म हे जे निरूपण केलेले आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या धर्मांपेक्षा सुद्धा ज्याच्या चित्तामध्ये वैराग्य आहे त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये तत्काल भगवंत प्रवेश करतो. हे आपण भागवताच्या प्रथम स्कंदामध्येही अधिकारामध्ये बघितलं होतं. ठीक आहे, म्हणजे त्याचे चित्त निरंतर भगवंती एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली आहे. ठीक आहे, हे भागवत कोणाला प्राप्त होऊ शकतं भागवत सुद्धा तर ज्याचं चित्त अखंडपणे भगवंतामध्ये रंगलेलं आहे, त्याच्या चरणांपाशी आहे, त्याच्या स्वरूपापाशी आहे. ठीक आहे, तेच माऊली 15व्या अध्यायात सांगतात, पै तोंड भरो का विचारा.
ठीक आहे. आणि अंतःकरणी विषयांसी थारा, म्हणजे तोंडामध्ये खूप विचार असू देत पण हृदयामध्ये अंतःकरणामध्ये जर वैराग्य नसेल, विषयांचं चिंतन चाललेलं असेल, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी, म्हणजे कधीही त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे कोण आहे तर फक्त जे अंतरंगाचे अधिकारी आहेत, ज्यांना वैराग्य प्राप्त आहे असे ह्याच्यामधले अधिकारी आहेत. म्हणजे ह्या ग्रंथाचं अक्षरातील माऊली एका ठिकाणी म्हणतात की अक्षरातील भाव पावन मी तुमचा ठाव ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, म्हणजे अक्षराच्या आतला भाव सांगतायत माऊली. आणि आणखी एका ओवीमध्ये म्हणतात हे असो तू या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरली ही प्रतिपिती मी आ केली निष्कामासी. म्हणजे हे शब्द कसे आहेत असू दे, हे ताट भरली आहेत, अमृताची पक्वान्न आहेत ही. ठीक आहे. आणि ही मोक्षरूपी पक्वान्न मी कुणाला दिली आहेत तर निष्कामासी, 6व्या अध्यायामध्ये आलेली ही ओवी आहे. तर जो निष्काम आहे, ज्याच्या मनात कुठलीही इच्छा नाहीये, त्याच्यासाठी ती व्यक्ती ह्याची अधिकारी आहे. ठीक आहे. एका ओवीमध्ये माऊली सांगतात की जे सायासे स्तन्यसेवी, म्हणजे जे लहान बाळ आहे त्याला आईचं दूध पिताना सुद्धा खूप त्रास होतो, ते पक्वान्ने केवी जेवी, तो जेवण नाही जेवू शकत, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरी, म्हणजे त्या बाळाला खूप ज्ञान त्याच्या स्थिर राहू शकत नाही, कारण ज्याला स्तनपान करणं सुद्धा खूप कठीण आहे तो पक्वान्नाचं, मोक्षरूपी पक्वान्नाचं ताट जेवू शकत नाही. आणि त्याचा उपाय म्हणजे काय तर हे माऊलींचंच चरण धरणं हाच त्याचा उपाय आहे. कारण गुरुकृपेनेच वैराग्य प्राप्त होतं. भक्ती भागवतामध्ये भक्ती ही माता सांगितली आहे आणि ज्ञान आणि वैराग्य ही तिची 2 मुलं सांगितलेली आहेत. त्यामुळे ह्या संतांच्या चरणांशी अखंड अनुसंधानित राहणं हेच मुख्य वैराग्य आणि ज्ञान प्राप्त करण्याचा, त्यांच्या ठिकाणी भक्ती दृढ करणं, त्यांचे चरण दृढ धरणं हाच मुख्य उपाय आहे. ठीक आहे. म्हणजे माऊली काय म्हणतात की आई कशी असते, लहान बाळाला जेवता येत नाही तर ती छोटा एक घासची उचा, एक घास का उचा, असे छोटे घास घेऊन त्याला भरवते, कारण त्याला आईला माहिती असतं की एवढे मोठे घास हा बाळक जीवू शकणार नाही. अगदी तसंच माऊलींना आपली योग्यता माहिती आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवतील. आणि जे अधिकार ह्याच्यासाठी गरजेचा आहे तो अधिकार संपन्नताही, कारण आपण बघितलंय चरित्रामध्ये विसोबा खेचरांना सुद्धा माऊलींनी किती मोठा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. तर साक्षात जे नामदेव आहेत, जे आधीच्या अवतारांमध्ये भक्त प्रल्हाद होते, म्हणजे निर्जीव खांबातून भगवंत प्रकट करण्याची क्षमता नामदेवांमध्ये होती, अशा नामदेवांचं गुरुपद हे विसोबा खेचरांना दिलेलं आहे. त्यामुळे त्या माऊली आहेत, रेड्यामुखी सुद्धा जे वेद बोलवू शकतात ते आपल्यालाही अधिकार संपन्नता देऊ शकतात. पण हे नक्की आहे की वैराग्य हा अधिकार आहे ह्या ग्रंथाचा. ठीक आहे. हे ज्ञान ग्रहण, पण ती अधिकार संपन्नता देण्याचा ज्यांच्या एका कृपावलोकाने तो अत्यंत सहजपणे प्राप्त होऊ शकतो तो अधिकार. ठीक आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत काय बघितलं की ग्रंथाचा अधिकार काय आहे तर अंतरंग जो आहे, ज्याचा वैराग्य प्राप्त आहे तो या ग्रंथाचा अधिकार आहे. ब्रह्मविद्या प्रकट करणं हा या ग्रंथाचा विषय आहे आणि सर्वांना त्या स्वानंदाच्या भोगाची प्राप्ती होणं, हरी आला रे हरी आला संत संगे ब्रह्मानंदू झाला रे, सगळ्यांना तो ब्रह्मानंद प्राप्त करून देणं हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आता ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, म्हणजे फक्त ज्ञानेश्वरीच नाही कुठल्याही संतांच्या ग्रंथाचं पारायण करावं, ती अक्षरशः त्यांची कृपादृष्टी असते. आणि माऊली तर ह्या ग्रंथातून काय म्हणतात की जी काही पुण्य संपत्ती ह्याच्यातून निर्माण होईल ते काय पुढं या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती, म्हणजे ही ग्रंथ ह्याचं जे काही पुण्य असेल ते सर्व भूतांना प्राप्त होऊ दे. ह्या ग्रंथाच्या वाचनाचं, श्रवणाचं, चिंतनाचं एवढा या ग्रंथाचा महिमा एक अलौकिक आहे. आणखी या ग्रंथाच्या बाबतीत एक दुसरी गोष्ट आहे की हा ग्रंथ पूर्णपणे गुरूंच्या कृपेचा प्रासादिक ग्रंथ आहे. बरं, म्हणजे निवृत्तीनाथांची मला वाटतं 12व्या अध्यायामध्ये पण माऊली म्हणतात की ते अवलोकिले गुरुकृपा दृष्टी, म्हणजे निवृत्तीनाथांनी गुरुकृपेने बघितल्यामुळे या ग्रंथाचा विस्तार, या गीतेचा विस्तार मी करू शकतोय. 15व्या अध्यायातही म्हणतात जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी, म्हणजे जे ज्ञानी मनुष्यालाही कळू शकत नाही, जे ध्यानांमध्ये सापडू शकत नाही, असं ते निर्विषय ब्रह्म
जर कुठे शब्दांमध्ये सापडायचं असेल तर एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग, म्हणजे गुरूंच्या कृपेमुळे ते ब्रह्म शब्दांमध्ये आणू शकतो आपण. लाहेजे का म्हणजे गुरूंच्या आशीर्वादाने, म्हणजे गुरूंचा आशीर्वाद हा या ग्रंथाचा मुख्य प्रासादिकपणा आहे. ठीक आहे. तर म्हणजे ह्या जे कुठल्याही शब्दांमध्ये सापडू नाही शकत. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, म्हणजे कुणालाही वेदांना सुद्धा ते शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही परब्रह्मतत्व. असं तत्व हे प्राप्त होण्याचं भाग्य हे केवळ आणि केवळ निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रसादामुळे प्राप्त झालं आहे. आणि म्हणूनच माऊली ह्या गुरूंच्या कृपेच्या आशीर्वादाने प्रतिज्ञा करतात की ते आपण बघितलं आधी सुरुवातीला ती प्रतिज्ञा केलेली, तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अशी प्रतिज्ञा अतिंद्रिय परिभोगविना इंद्रिया करूया, अशी प्रतिज्ञा माऊली. म्हणजे गुरुकृपा काय करू शकत नाही, जे सद्गुरूची कृपा घडे ते पांगुळा पर्वत चढे. आपण गावबाचं पण उदाहरण बघितलं की गावबा कशा प्रकारे सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यावर जसा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिलाय अगदी तसाच ग्रंथ गावबाने लिहिलेला आहे पुढे युद्धकांड भावार्थ रामायणामध्ये. तर गुरुकृपा काय करू शकते तर पांगुळाही पर्वत चढे, म्हणजे गुरूंची कृपा झाल्यावर त्यांच्या कृपा दृष्टीने कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते. आणि असा हा अत्यंत प्रासादिक असलेला ग्रंथ जो म्हणजे हा ग्रंथ कसा आहे आपण बघितलं ते हे माय ज्ञानेश्वरी, म्हणजे हा ग्रंथ एकदम मातृवात्सल्याने लिहून गेलेला आहे. नाथ महाराज म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, म्हणजे ज्यांना उद्धाराचा कुठलाही मार्ग उरलेला नाहीये पण गीतेने हात दिलेला आहे की दुराचारी जरी असला आणि सत्कर्माकडे साधूच्या संगतीने प्रवृत्त झाला तर त्यालाही उत्तम गती प्राप्त होईल. त्यामुळे ते हे नाथ महाराज म्हणतात माऊली कशा आहेत तर अनाथांची माय. ठीक आहे. ज्यांना कुणीही शिकवणारं नाहीये अशा सर्वांसाठी माऊलीने मिळून हा ग्रंथ निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने ह्या ग्रंथाची प्रासादिकपणे निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या ग्रंथाचं वाचन आपण आईकडे गेल्यावर आपला शहाणपणा सांगतो का, आपल्याला माहिती असतं ही आपल्याला प्रेमाने तिच्याविषयी तिच्या अंतःकरणात लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त तैसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, म्हणजे तिच्या चित्तामध्ये आपल्या कल्याणाची, तिच्या अंतःकरणामध्ये आपल्या ऊर्ध्वगतीची तळमळ आहे. त्यामुळे आपण तिचं बोलणं अगदी प्रेमाने ऐकतो. तसंच आपल्याला ज्या गोष्टी ह्या जरी कळाल्या नाहीत तर त्या अत्यंत भावाने ऐकल्या पाहिजेत, कारण ही माऊली ही म्हणूनच त्यांना माऊली असं नाव मिळालेलं आहे. म्हणजे ज्ञानाबाई माझी अनाथांची माय आहे का जनार्दनी, म्हणजे ही हे अनाथांची माय आहे ही एक प्रकारे. का तर त्या अत्यंत तळमळीने अत्यंत अंतःकरणातून तळमळीच्या अंतःकरणातून मातृवात्सल्याने ह्या ग्रंथाची निर्मिती सर्वसामान्यांसाठी त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या आत्मकल्याणासाठी झालेली आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा ज्ञानेश्वरी वाचताना आपली आई आपल्याशी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे प्रेमाने, असा भाव अंतःकरणात ठेवला पाहिजे. भावधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी, म्हणजे बाकी आतापर्यंतची काय परंपरा होती की सुरुवातीला काय करायचं, शमदम वैराग्य षटक ह्या सगळ्या शमदमादी षटक संपत्ती साधन चातुष्ट ज्याला म्हणतं ह्याची उपासना करायची. त्याच्यानंतर वाङ्मयाची सेवा करायची, म्हणजे अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर वाङ्मयीन सेवा, मग वाङ्मयाची कृपा झाल्यावर सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंची कृपा झाल्यावर भगवंताची कृपा, असा क्रम वेदांताने सांगितलेला आहे. पण इथे नाथ महाराज काय सांगतात, भाव धरून या वाचेत ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचा भाव धरून तुम्हाला भगवंताची कृपा संपादन करण्याचे साक्षात्कार करून देण्याचा अधिकार. आणि हे फक्त माऊली नाही नाथ महाराज नाही सर्व संत ह्या ग्रंथाबद्दल हेच सांगतात. जनाबाई म्हणतात ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणे, म्हणजे अति मूर्ख आणि दगड असेल तरी त्याला सुद्धा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ह्या अभंगामध्ये ते सांगतात की त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होऊ शकतं ह्या ग्रंथावर. कसं तर भाव धरून जर ह्याचं वाचन केलं तर ह्या ग्रंथामध्ये, म्हणून आपण आईकडे आईचं बोलणं किती प्रेमाने ऐकतो तसं ह्या ग्रंथावर भाव ठेवला पाहिजे आणि ह्या ग्रंथाबद्दल आपल्याला तशी श्रद्धा वाटली पाहिजे. आणि आपण आता इथेच माऊलींनाच प्रार्थना करू की अशी श्रद्धा तेच आपल्याला प्रदान करतील. सगळं देणाऱ्या शेवटी तो जगदीश्वरच आहे. आणि त्यामुळे सगळ्या संतांना आपण नमस्कार करू इथे
आता आपण इथे थांबूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. हा बोला ना.